शिवसेनेचा नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे जसा मेळावा आता पार पडलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्द्यांवरून विचारांचं सोनं सुद्धा शिवसैनिकांनी लुटलेलं आहे आणि आता शिवसैनिक जात आपण शिवसैनिकांची बातचीत करणार आहोत की नेमकं या भाषणामधून ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांच्या माध्यमातून ज्या मदतीच्या घोषणा केल्यात आणि तातडीनं मदत पोहोचवण्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्यानंतर आगामी काळातील महापालिका निवडणुका असेल किंवा एकंदरीत मुद्दे असतील यानंतर शिवसैनिकांमध्ये कशा प्रकारचं वातावरण निर्माण झालंय या सगळ्याची माहिती आता आपण शिवसैनिकांसोबत बातचीत करूनच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आता आपण पाहतो या ठिकाणी प्रचंड शिवसैनिक आपण पाहतोय, आजूबाजूचा परिसर पाहिला या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आपण पाहतोय शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळे शिवसैनिक आहेत आणि ते आता आपण पाहतोय या ठिकाणी त्यांनी ही पाहायला मिळतंय की नुकताच आता मेळावा जो तो संपलेला आहे आणि या मेळावा संपल्यानंतर समस्त शिवसैनिक जे आहेत ते आता बाहेर येताना पाहायला मिळतात। या शिवसैनिकांशी आपण बातचीत जी आहे ती या ठिकाणी करणारच आहोत। मात्र साधारणतः आपण पाहतोय की आता मेळावा संपलेला आहे आणि सर्व शिवसैनिक बाहेर आलेले आहेत। इथे आपण पाहतो यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत जी या ठिकाणी करणार आहोत। नुकताच शिंदेचं भाषण जे आहे ते संपलेलं आहे, विचारांचे सोनं लुटण्यासाठी तुम्ही आला होता, काय सांगाल? आज खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांनी आपल्या सर्व शिवसैनिकांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांनी केलेलं सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी समाजासाठी काम आणि आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असन मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पूरग्रस्त भाग झालेला आहे त्यांना खऱ्या अर्थानं मदत केली पाहिजे ही शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्या रूपाने केलेली तळमळ आज शिंदे साहेबांच्या भाषणात खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी जे शिवसैनिकांना बाळकडू दिलं होतं ते आज शिंदे साहेबांच्या भाषणातून बाळकडू आज सर्वसामान्य शिवसैनिकांना भेटलेला आहे आणि आमच्या सारखे सर्व शिवसैनिक आज खऱ्या अर्थानं तो वसा आणि वारसा घेऊन समाजामध्ये काम करण्यासाठी बाहेर पडत आहोत। स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांचा मुद्दा घेऊन सुद्धा भाषण जे ते केलेलं आहे, काय सांगाल? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील साहेबांनी आज त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की खासदारकी झाली, विधानसभा झाली, आमदारकी झाली, पण आज माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी सर्व नेत्यांनी आणि सर्व पक्षातील आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील यांनी देखील त्या कार्यकर्त्यासाठी जोखीम देऊन काम करून तो कार्यकर्ता देखील निवडून आला पाहिजे हा विचार आणि हे आदेश आज शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत। दोन्ही प्रमुखांची भाषणं झालेली आहेत आणि दोन्ही प्रमुखांनी त्या पार्श्वभूमीवरती महापालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवलेला आहे। काय वाटतं, जर एकीकडे ठाकरे बंधूंचं सध्या ठाकरे ब्रँड हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असताना पाहायला मिळतंय, तर एकीकडे शिंदे ज्या प्रकारे वाटतं की महायुतीचा महापौर असेल, काय वाटतं तुम्हाला? शिंदे साहेबांनी इथं ब्रँडला महत्व दिलेलं नाहीये। शिंदे साहेबांना सांगितलंय निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु आपण आजपर्यंत जे सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आलो आहोत, सर्वसामान्यांच्या चुली आपण पेटवत आहोत, सर्वसामान्यांना आपण न्याय देत आहोत आणि त्या न्यायाच्या त्या कामाच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपण जिंकू। सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्याची चिंता करू नका, ते आम्ही पाहू, पण आपण जे आज शेतकऱ्यांसाठी जो आज ओला दुष्काळ पडलेला आहे त्यांच्या मदतीसाठी सुरुवातीला धावून जावा। निवडणुकासाठी आम्ही भक्कम आहोत आणि निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर डोलाने फडकल्याशिवाय राहणार नाही हे शिंदे साहेबांनी आज ठणकावून सांगितलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी अजूनही शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी बातचीत जे आपण करणार आहोत। इथेही आपण पाहतोय त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार, काय सांगाल? एकंदरीत भाषण आता नुकताच झालेलं आहे शिंदे साहेबांचं, पूरग्रस्तांना डोळ्यासमोर ठेवून मदतीचं आव्हान केलेलं आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की वंदनीय हिंदुत्व सम्राट आदरणीय बाळासाहेबांना जे अपेक्षित आहे ते खऱ्या अर्थानं काम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब करतायत। सरळ हातानं म्हणत की सर्वसामान्य हीच आपली केंद्रबिंदू मानून ते काम करतात। आज बघितलं असेल त्या भागामध्ये ज्यांची लग्न ठरली आहेत ती लग्न थांबणार नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं संवेदनशील नेता कसा असतो, कारण त्यांना जाणीव आहे सामान्य माणसांची, त्यांच्या ज्याला काय म्हणतो त्यांच्या उणीवांची, आणि अशा पद्धतीचं मला नाही वाटत कोणी काम केलं असेल। त्यामुळे आजची जी सभा होती खूप वेगळी होती, एक कौटुंबिक हा मेसेज होता की शिवसैनिकांनो तुम्ही आता स्वतः तुम्ही शिंदे साहेब म्हणून काम करा, हा जो त्यांचा अपील आहे मला वाटतं हा आमच्या सगळ्यांना ऊर्जा देणार आहे। शिवसैनिक हा तर कायम रस्त्यावर असतोच, काय मदतीला तयार असतो, परंतु शिंदे साहेबांसारखं काम करायचं आणि त्या पद्धतीने करायचं या फक्त कल्पनेने सुद्धा आमचा ऊर हा दाटून आलाय। आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आता गेल्यानंतर जे काही काम शिवसेनेचं होईल
ते निश्चितपणे वखाणण्यासारखं असेल. एकीकडे तुम्ही आता ज्या प्रकारे म्हटलेलं आहे की पूरग्रस्तांच्या मदतीला जाऊन जाणार शिवसैनिक आहे, तिथे बांधावरसून चांद्यापर्यंत शिवसैनिक उपस्थित आहे. तुम्ही सुद्धा सांगताय, व्हिडिओ सुद्धा आता भाषणादरम्यान पाहायला मिळाला. तिकडे जी घाण आहे ती साफसफाई केली जात आहे, त्यांना मदत दिली जात आहे. मात्र या सगळ्यानंतर आता पाहायला गेलं तर एकीकडे जी काय मदत पोहोचवली जात होती त्यावरती जो काय फोटो होता त्यावरून टीका टिप्पणी होताना पाहायला मिळाली. नाही, मला असं वाटतं की मला तर खूप वाईट वाटतं की उबाटा ज्या पद्धतीने टीका करताय. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे याच्यातला किमान बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची तरी त्यांनी लाच ठेवली पाहिजे अशा पद्धतीने टीका करताना. कारण आपला शेतकरी हा आपण इतका हवालदिल झाला असताना त्याला कोणीतरी मदत करतंय, त्याला मदतीचं कौतुक करण्याऐवजी, स्वतः मदत करण्याऐवजी अशा पद्धतीची टीका करून जे मदत करताय त्यांना सुद्धा मदत करण्यापासून रोखण्याचा हा जो डाव आहे हा अत्यंत हलकट डाव आहे. जर मराठवाड्यामध्ये पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली, धावून गेलं तर ती भीती वाटते का? अहो, हे सगळे राजकीय पुढारीत लक्षात घ्या. आता केवळ पुढे आता निवडणुका आल्यात म्हणून हे तुम्हाला दिसत आहेत. पुढे 5 वर्ष तुम्हाला हे फक्त फेसबुकवर भेटतील. मी तुम्हाला सांगतो, आमचा नेता फेस टू फेस बोलणार आहे, फेसबुकवर नाही. या ठिकाणी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. आता दोन्ही प्रमुखांची भाषणं झाली, मात्र मुद्दा आहे तो म्हणजे एकीकडे ठाकरे बंधू आहेत आणि एकीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आहेत. मात्र साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर पाहता नेहमी म्हटलं जातंय की या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड राहिला कुठे आता, तो बँड झालेला आहे आणि ते बँड वाजवायचं काम संजय राऊत करत असतात सकाळी. बँड हा बँड झालेला आहे आणि ब्रँड आता फक्त शिंदे साहेब आहेत. आणि शिंदे साहेब हे एकमेव असे एकनिष्ठ नेते आहेत जे बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन चाललेत. त्यामुळे असं काही ब्रँड वगैरे वगैरे काही राहिलेलं नाहीये ठाकरेंचं. आता फक्त शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब. एक प्रश्न याच्यामध्ये विचारायचा आहे तो म्हणजे महापालिकेच्या निवडणुका सुद्धा आहेत. ज्या प्रकारे पाहायला मिळतंय की महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असताना महायुतीचा महापौर बसेल असं तिन्ही पक्ष म्हणत आहेत. मात्र तुम्हाला स्थानिक पातळीवरती काम करत असताना स्वबळावरती निवडणूक लढवावी असं वाटतं? मुळात लक्षात घ्या, ही शिवसेना आहे, ही आदरणीय बाळासाहेबांची शिवसेना. इथं आदेश चालतो. जो आदेश आम्हाला मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देतील त्या पद्धतीने आम्ही काम करू. त्यांनी सांगितलं महायुती तर महायुती, स्वबळ तर स्वबळावर. वेगळं भाषण ठरलेलं आहे. काय सांगतो एकंदरीत या भाषणातून कशा प्रकारे विचारांचे सोनं उठलेलं आहे? हे भाषण खऱ्या अर्थानं आम्ही एक शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ही प्रथा आणि परंपरा खऱ्या अर्थाने शिवसैनिकांसाठी हे विचाराचं सोनं लुटण्यासाठी अखंड महाराष्ट्रातून लोक येतात. परंतु महाराष्ट्रावर एक आसमानी नैसर्गिक संकट आल्यामुळं त्या संकटातून आम्ही ग्रामीण भागातील जी आमची काही मायबाप जनता आहे, आमचे शिवसैनिक आहे, ते या मेळाव्याला येऊ शकलेले नाही. आम्ही मुंबई ठाण्याजवळ नाशिकचे आहोत म्हणून आम्हाला येणं शक्य झालं. आमच्याकडं थोडा पावसाचा जो झटका असतो तो बऱ्यापैकी कमी आहे. जो मराठवाड्यात तो जास्तीत जास्त प्रमाणात आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे आसू पुसण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गातून होत आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं शिवसेना बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं स्वप्न, जनसामान्याशी शिवसेनेची असलेली नाळ आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिकाचं काम काय असतं आणि शिवसैनिक कसा असावा, शिवसेनेचं काम करणारा कार्यकर्ता कसा असावा, हे या भाषणातून आज साहेबांनी दिले आहे. हे आमच्यासाठी महत्वाचं, अतिशय महत्वपूर्ण आहे. ही ऊर्जा आहे आणि खऱ्या अर्थानं हे विचार याच्यावरच आमच्या आज सर्वांच्या शिवसैनिकांच्या बॅटऱ्या चार्ज होऊन आणि अखंड येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मग त्या ठिकाणी पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपंचायतची नगर परिषद असेल, महापालिका असेल, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या आदेशान्वये आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये भगाव फडकण्याचं काम आम्ही करणार आहोत. कारण आम्हाला आज जो ऊर्जा मिळाली आहे, खऱ्या अर्थानं विचाराच्या सोन्याची लूट आम्ही वॅगिन भरून केलेली आहे, ती निश्चितपणानं आम्ही नाशिकच्या आमच्या सर्व मायबाप जनतेला तिथं पोहोचू. शिंदे साहेबांचे विचार पोहोचू, शिंदे साहेबांचं काम पोहोचू, बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक ह्याचंच नाव आहे एकनाथ शिंदे साहेब.
तो 80% समाजसेवा, 20% राजकारण आणि मराठी माणसं होय होय मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठीच काम करताय, होय हिंदुत्वासाठीच काम करताय. त्यांचंच नाव अनाथांचा नाथ, शेतकरी सुपुत्र, कष्टकरी कामगार, दीन दलित आदिवासी पीडित वंचित या लोकांसाठी अहो रात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे आमचे नेते आदरणीय गुरुवर्य एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही आज विचाराचं सोनं निश्चितपणे लुटलेलं आहे. ते आम्ही जनतेसाठी खऱ्या अर्थाने ते वाटणार आहोत. धन्यवाद. आपण पाहतो या ठिकाणी हे समस्त शिवसैनिक नाशिकवरून आले होते, त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. अजूनही आपण पाहतोय प्रचंड शिवसैनिक जे ते या ठिकाणी दाखल होतात. निश्चितच काय सांगाल, एकंदरीत विचारांचं सोनं लुटलेलं आहे, काय सांगाल? आम्ही बोरवेला मुळशीमधून इथं शिवराज महाराजांची पहिली राजधानी राजगड होती, त्या डोंगर बोऱ्यातून आम्ही इथं आलेलो आहे. तिथं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जे आव्हान केलेले शिवसैनिकांना की जे आपले दुष्काळ पूरग्रस्त भागात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या बांधाव त्यांच्या घरापर्यंत जाऊन आपल्याला मदत द्यायची आहे. त्यानुसार त्या आव्हानाला आम्ही शिवसैनिकांनी प्रतिसाद देऊन आमच्या बोरवेला मुळशीतून 500 शिवसैनिक एक हजारो प्रमाणात किट घेऊन आम्ही त्या भागामध्ये आता आमचे सर्व शिवसैनिक पोहोचलेलो आहे. आणि ते काम आम्ही शेतकऱ्यांच्या आसरू पुसण्याचं, त्यांना सन्मान देण्याचं काम एकनाथ शिंदेबाई आणि शिवसेनेचं जे 20% आमचं समाजकारण, 80% आमचं समाजकारण, 20% आणि राजकारण, या पद्धतीने आम्ही हे काम करतो. आम्ही एकनाथ शिंदेचे शिवसैनिक, आम्ही या दुष्काळ भागातून डोंगराळ भागातून आलेलो शिवसैनिक आम्ही आहे. तुमच्याकडे येतो, काय सांगाल? एकंदरीत आता भाषण संपलेलं आहे, मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय मदत ही पोहोचवली जाते पूरग्रस्तांपर्यंत, कशा प्रकारे विचारांचं सोनं तुम्ही लुटता? बघा, महाराष्ट्रात सर्वात आधी जर मदतीला शेतकऱ्यांच्या कोणी धावला असेल तो एकनाथ शिंदे साहेब व त्यांची शिवसैनिका धावलेली आहे. आज महाराष्ट्रातून आम्ही आमचे जे वक्फ बोर्डचे चेअरमॅन, महाराष्ट्र कार्याध्यक्ष समीर काझी यांच्या नेतृत्वात हजारो मुस्लिम कार्यकर्ते या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलेलो आहोत. साहेबांच्या विचाराचा सोनं आम्ही लुटलेलो आहोत. 18 पगड जाती धर्मांच्या लोकांना घेऊन चालणारा नेता हा एकनाथ शिंदे साहेबांची या महाराष्ट्रात ओळख झालेली आहे. त्यामुळं साहेबांसोबत आता 18 पगड जाती धर्माचे लोक उभा राहिलेले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वात जास्त यश जर कुणाला भेटेल या महाराष्ट्रात तो एकनाथ शिंदे साहेबांना भेटेल. तर आपण पाहतो या ठिकाणी शिवसैनिकांसोबत आपण आता बातचीत केलेली आहे. पूरग्रस्तांना डोळ्यासमोर ठेवून या शिवसैनिकांचा मेळावा पार पडलेला आहे. मोठ्या प्रमाणात मदत ही शिवसैनिक पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवणार आहे, असं सुद्धा आपण आजच्या या भाषणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरा पर्सन अवधेश परिषद, मी वैभव पाटील, मुंबई.